नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रक्तात एमपीएससी. आणि माझं नाव समर्थ गोखरे. आणि मी तुम्हा सर्वांना आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पॉलिटिक्सच्या, जे की आपलं सेकंड लेक्चर आहे, आणि यापूर्वी आपण एक लेक्चर केलेलं आहे ज्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी घेतल्या होत्या, ज्यापैकी 6 बेसिक गोष्टी होत्या, ज्यापैकी 3 गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतल्या आणि 3 गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करूया. तर मित्रांनो, आता एक आपलं टॉपिक राहिलेला आहे जो की 4थ्या नंबरचं, आणि त्या टॉपिकचं नाव आहे व्हॉट इज इलेक्शन. व्हॉट इज इलेक्शन. आता मित्रांनो समजून घ्या इलेक्शन म्हणजे काय. आता इलेक्शन म्हणजे सर्वांनाच माहिती असेल की काही उमेदवार असतात, ते इलेक्शनला उभा राहतात आणि आपण सर्व असतो जे की वोटिंग करायला जातो त्यांना, आणि त्या वोटिंगच्या माध्यमातून त्यांना आपण निवडून देतो. आता इलेक्शन हे 2 प्रकारचे असतात. एक असतं डायरेक्ट इलेक्शन आणि असतं इनडायरेक्ट इलेक्शन. आता डायरेक्ट इलेक्शन आणि इनडायरेक्ट इलेक्शन कसं असतं, याला मराठीत म्हणतात प्रत्यक्ष आणि याला म्हणतात अप्रत्यक्ष. आता मित्रांनो समजून घ्या डायरेक्ट इलेक्शन काय असतं आणि इनडायरेक्ट इलेक्शन काय असतं. आता डायरेक्ट इलेक्शन काय असतं, डायरेक्ट इलेक्शन म्हणजे जिथे लोक वोट करायला जातात. इथे काय असतं, लोक असतात ते वोट करायला जातात, देशातले लोक वोट करायला जातात आणि प्रतिनिधी निवडून देतात. इनडायरेक्ट इलेक्शन मध्ये कसं असतं, इथे लोक निवडायला जात नाही. आता तुम्ही बघितलं असेल आपल्या देशामध्ये राष्ट्रपतीची इलेक्शन होते, आणि राष्ट्रपतीची इलेक्शन ही इनडायरेक्ट पद्धतीने होते. म्हणजे तिथे आपण सर्व राष्ट्रपतींना वोट करायला जातो का, नाही. तिथे वोट करायला कोण जातं, ते आपले जे खासदार असतात, आमदार असतात, हे लोक राष्ट्रपतीच्या इलेक्शनला वोट करायला जातात. मग ती इलेक्शन कोणती झाली, इनडायरेक्ट इलेक्शन. आणि जिथे लोक इलेक्शनला जातात ती कोणती झाली, डायरेक्ट इलेक्शन. म्हणजे जिथे लोक इलेक्शनला जातात ते झालं डायरेक्ट इलेक्शन, आणि जिथे लोक इलेक्शनला जात नाही ते झाली इनडायरेक्ट इलेक्शन. मित्रांनो, या संदर्भात मी तुम्हाला PDF आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती पाठवणार आहे. मी नंबर माझा दिलेलाच आहे, तुम्ही त्याच्यावरती मला हाय करा, म्हणजे मी व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ऍड करेल. फक्त तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. आणि नोट्स तर मी तुम्हाला पाठवणार आहे. नोट्सवर जास्त भर नका देऊ, सध्या कॉन्सेप्ट समजा आणि नोट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही घेऊन घ्या. आता आपण बघितलं की इलेक्शन किती प्रकारचे असते, 2 प्रकारे. एक डायरेक्ट इलेक्शन म्हणजे प्रत्यक्ष, आणि इनडायरेक्ट इलेक्शन अप्रत्यक्ष. इथे लोक वोट करायला जातात त्याला म्हणतात डायरेक्ट इलेक्शन, आणि इथे लोक वोट करायला जात नाही, इथे आपले खासदार आमदार हे वोट करायला जातात, त्याला आपण म्हणू शकतो इनडायरेक्ट इलेक्शन. आता मित्रांनो, इलेक्शन जेव्हा होते तर इलेक्शन जेव्हा आपण वोट देतो तर 2 माध्यमातून आपण वोट देतो. आता एक, जेव्हा आपण आमदार खासदार यांना वोट करायला जातो तेव्हा आपण ईव्हीएमच्या माध्यमातून वोट करायला जातो. कोणत्या माध्यमातून वोट करायला जातो, ईव्हीएम. म्हणजे ते ईव्हीएम मशीन असते आणि ते बटन दाबून आपण वोट देतो. कोणत्या माध्यमातून, ईव्हीएमच्या माध्यमातून. आणि एक असते बॅलेट पेपर. बॅलेट पेपर म्हणजे एक कागद असते, आणि तुम्हाला ज्याला पण वोट करायचं आहे त्याच्यावर त्याचं नाव लिहायचं, ते कागद फोल्ड करायचा, एक पेटी असते आणि त्या पेटीमध्ये ते कागद टाकायचा. ती पद्धत कोणती झाली, बॅलेट पेपर पद्धत झाली. आणि जे आपण वोट करायला जातो, ईव्हीएम जी मशीन असते, त्या मशीनच्या द्वारे आपण जे वोट करतो ती असते ईव्हीएम मशीन, आणि त्याद्वारे आपण वोट करतो. आता ही 2 पद्धती आहेत ज्या पद्धतीने आपण वोट करतो. आता मित्रांनो, एखादा व्यक्ती जर का निवडून आला, आता कसं डिसाईड करायचं की हा व्यक्ती निवडून आला किंवा हा व्यक्ती निवडून आला, तर त्यासाठी 2 पद्धती असतात, 2 सिस्टम असतात. एक असतं फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम. आता या सिस्टम मध्ये कसं असतं मित्रांनो, ज्या व्यक्तीला जास्त वोट मिळाले तो व्यक्ती निवडून आला. आता समजा खासदार आमदाराची जे इलेक्शन असते डायरेक्ट इलेक्शन. आता या इलेक्शन मध्ये कसं असते की एखाद्या 2 व्यक्ती उभा राहिले, समजा समजून घ्या ए व्यक्ती उभा राहिला, बी व्यक्ती उभा राहिला. आता टोटल मतदान पडले 100
आता या 100 पैकी जर ए ला पडले 51 आणि बी ला पडले 49, म्हणजे ए व्यक्ती आहे तो निवडून आला फर्स्ट पास्ट पोस्ट द सिस्टम म्हणून, कारण की बी पेक्षा जास्त वोट कोणाला पडले, ए ला पडले. ते हे असते फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम, म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त वोट पडले तो व्यक्ती निवडून येतो. आणि दुसरी जी असते ती असते STVS. याचा फुल फॉर्म आहे सिंगल ट्रान्सेबल वोट सिस्टम. आता याच्यामध्ये आता जे आपले प्रेसिडेंट असतात त्यांची जी इलेक्शन होते त्या इलेक्शनची जी मोजणी आहे ती या सिस्टमने होते, म्हणजे TVS सिंगल ट्रान्सेबल वोट सिस्टम हे असते प्रेसिडेंट. आता तुम्हाला मित्रांनो याच्याबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती आणि याचा काय फॉर्म्युला आहे वगैरे मी तुम्हाला जेव्हा आपला एक टॉपिक घेईल प्रेसिडेंट म्हणजे आपले राष्ट्रपती ते जेव्हा टॉपिक घेईल तेव्हा मी तुम्हाला याच्याबद्दल एक ब्रीफ मध्ये इन्फॉर्मेशन सांगेल. फक्त आता तुमचं एवढं काम आहे की या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा की दोन सिस्टम असतात ज्याद्वारे जो उमेदवार आहे तो निवडून येतो. एक फर्स्ट पास्ट पोस्ट द सिस्टम आणि दुसरी आहे STVS सिंगल ट्रान्सेबल वोट सिस्टम. तर मित्रांनो हे आपलं इलेक्शनच्या रिलेटेड काही गोष्टी जे तुम्हाला नक्कीच माहित पाहिजे. आणि मित्रांनो जेव्हा आपण इलेक्शनला जातो तेव्हा दोन पद्धत, एक असते सिक्रेट, म्हणजे जेव्हा आपण वोट करायला जातो जेव्हा आपण कोणाला सांगत नाही, एक गुपित पद्धती याला म्हणतात गुपित पद्धती वोट, तर ती असते एक सिक्रेट पद्धत आणि एक असते ओपन सिस्टम. म्हणजे जेव्हा आपण वोट करायला जातो तेव्हा दाखवतात की मी कोणाला, आता ही जे सिस्टम आहे ओपन सिस्टम ही सिस्टम फक्त आणि फक्त जे आपले राज्यसभेचे मेंबर्स आहेत त्यांच्या रिलेटेड असते ओपन सिस्टम. पण दोन पद्धती असतात, एक गुपित आणि एक ओपन. तर हे आहे मित्रांनो आपलं व्हॉट इज इलेक्शनच्या रिलेटेड, म्हणजे इलेक्शनच्या रिलेटेड काही गोष्टी जे की तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो आपला दुसरा टॉपिक, आता मित्रांनो आपण बघितलं की इलेक्शन काय असतं. आता आपण बघूया आपला जो पाचवा टॉपिक आहे की व्हॉट इज मेजॉरिटी. मेजॉरिटी म्हणजे ह्याला म्हणतात बहुमत, ह्याला म्हणतात बहुमत. आता मित्रांनो चार प्रकारचे बहुमत असतात. एक असतं, आता मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की या ज्या गोष्टी मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश मध्येच ध्यानात ठेवायच्या आहे. तुम्ही मराठीमध्ये ध्यानात ठेवायला जाऊ नका, त्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होईल. कारण की मराठीसाठी या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीसाठी मराठीमध्ये खूप सारे वर्ड्स आहेत, ते वेगवेगळे पण वर्ड्स देऊ शकतात. पण इंग्लिशमध्ये त्यांना हेच वर्ड द्यावं लागेल जे आपण यूज करतो, कारण की इंग्लिशसाठी फक्त एकच वर्ड आहे. तर पहिलं आहे सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी, मेजॉरिटी मी एमच काढतो. एक आहे सिंपल मेजॉरिटी, दुसरा आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. तिसरा आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि चौथा आहे स्पेशल मेजॉरिटी. आता मित्रांनो चार मेजॉरिटी आहे. एक आहे सिंपल मेजॉरिटी, एक आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, एक आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि एक आहे स्पेशल मेजॉरिटी. आता तुम्ही समजून घ्या की या गोष्टी कशा आहेत. आता पहिले जर का बघितलं आपण सिंपल मेजॉरिटी, तर सिंपल मेजॉरिटी कसं असते मित्रांनो, प्रेझेंट प्लस
वोटिंग च्या हाफ पेक्षा जास्त. आता समजून घ्या, प्रेझेंट प्लस वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त म्हणजे मिनिंग काय. आता समजा जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो तेव्हा, जेव्हा आपली स्कूल स्टार्ट होते तेव्हा आपण एक आपल्या क्लासमधला जेव्हा मॉनिटर चूज करायचा असतो तर ते मॉनिटर कसा चूज करतो की आपले जे टीचर्स असतात ते विचारतात पुऱ्या क्लासला की एक कोणी दोघं जण उभा राहा, समजून घ्या ए आणि बी हा उभा राहिला, बरोबर आहे. आता आपल्या वर्गाची स्ट्रेंथ म्हणजे आपल्या वर्गामध्ये टोटल किती लोक आहेत, टोटल समजूया आपण 100 लोक आहेत. आता या 100 लोकांपैकी आज म्हणजे तेव्हा जेव्हा आपल्याला ते मॉनिटर चूज करायचे आहे तेव्हा प्रेझेंट आहेत 80 लोक. प्रेझेंट किती आहे, 80 लोक. आपल्या क्लासची स्ट्रेंथ किती आहे, 80, पण प्रेझेंट किती आहे, 80. म्हणजे प्रेझेंट किती आहे, 80, बरोबर आहे. आता प्रेझेंट तर 80 आहे, पण वोटिंग किती जणांनी केली, 60 जणांनी. आपल्या क्लासची टोटल मुलं किती आहे, 100 पैकी 20 आले नाही. टोटल किती प्रेझेंट आहे त्या टायमाला जेव्हा वोटिंग करायची होती तेव्हा 80 लोक, पण 80 पैकी 60 लोकांनी वोटिंग केली. आता प्रेझेंट प्लस वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त म्हणजे जेव्हा ए ला समजा जर का 31 पडले आणि बी ला 29 पडले तर या केसमध्ये जो ए आहे तो निवडणार ना मित्रांनो, कारण की त्याला प्रेझेंट प्लस वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त. म्हणजे जेवढे प्रेझेंट आहे आणि त्या प्रेझेंट पैकी किती जणांनी मत केलं त्या मतच्या अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजे. आता प्रेझेंट 80 आहेत, 80 पैकी 60 जणांनी वोट केलं तर ते 60 पैकी एक जास्त म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त. म्हणजे 60 पैकी अर्ध किती, 60चा अर्ध किती होते, 30, आणि 30 पेक्षा जास्त म्हणजे प्लस 1 इज इक्वल टू 31. म्हणजे ए ला 31 पडले तर ए या केसमध्ये निवडून येईल. आता समजा मी तुम्हाला एक केस देतो, ए आहे, बी आहे, सी आहे, बरोबर आहे. आता आपण हीच कंडिशन बघूया. आता या कंडिशन मध्ये 60 जणांनी तर प्रेझेंट म्हणजे 21 जणांनी वोट केलं ए ला, त्यानंतर 19 जणांनी वोट केलं बी ला, बरोबर आहे, आणि 20 जणांनी वोट केलं सी ला. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, इथे 19 जणांनी 21 सर्वात जास्त वोट कोणाला, ए. आपल्याला काय वाटेल ए हा जिंकून आला पाहिजे, पण नाही. पण आपला सिंपल मेजॉरिटीचा फॉर्म्युला काय सांगतो, प्रेझेंट प्लस वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त. वोटिंग किती जणांनी केली, 60 जणांनी. वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त, टोटल मार्क ते 31 म्हणजे जी वोटिंग आहे ती 31 या तिघापैकी एकाला पडायला पाहिजे, पण तिघापैकी एकालाही 31 नाही पडले म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये कोणीच निवडून नाही आलं. तर आपल्या ही झाली आपली सिंपल मेजॉरिटी, जे की आपल्याला सांगते की प्रेझेंट प्लस वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त. आता आपण सेकंड कंडिशन घेऊया, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. आता ऍब्सोल्यूट मेजॉरिटीचा फॉर्म्युला काय आहे, टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. आता मित्रांनो इथे बघा, आता टोटल संख्या आपण घेऊया 100. आता ए आणि बी हा व्यक्ती उभा राहिला, बरोबर आहे. आता टोटल किती, हाफ. आता वोटिंग केली 80 जणांनी, 80 जणांनी वोटिंग केली. आता याला मिळाले 41 आणि याला मिळाले 29, असं आपण गृहीत करूया. आता 41 आणि 29 बरोबर आहे. आता या कंडिशन मध्ये ए हा निवडून यायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं ए हा निवडून यायला पाहिजे ऍब्सोल्यूट मेजॉरिटीने, पण ऍब्सोल्यूट मेजॉरिटीचा फॉर्म्युला काय सांगतो, टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. आता टोटल किती आहे, टोटल स्ट्रेंथ किती आहे, 100. आता 100च्या हाफ पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, पण टोटलचे हाफ किती होतात, 50. म्हणजे 51, ज्या व्यक्तीला 51 वोट मिळाले तो व्यक्ती निवडून आला, पण 51 ना ह्याला मिळाले ना ह्याला मिळाले. म्हणजे तुम्हाला कंडिशन जर का फुलफिल करायची असेल तर वोटिंग जरी 80 झाली तर 80 पैकी कमीत कमी याला 51 मिळाले पाहिजे.
तरच हा निवडून येईल, नाहीतर हा निवडून येणार नाही. तर ही कंडिशनच फुलफिल करावी लागेल ऍब्सोल्यूट मेजॉरिटीसाठी. ऍब्सोल्यूट मेजॉरिटी समजली मित्रांनो. आता आपली तिसरी मेजॉरिटी आहे इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा फॉर्म्युला काय? ऍट दॅट टाइम, म्हणजे च्या हाफ पेक्षा जास्त. आता टोटल किती आहे? 80. पण प्रेझेंट, आता समजा ही कंडिशन आपण, आता प्रेझेंट किती आहे? टोटल किती आहे? 100. त्यापैकी प्रेझेंट असं समजूया आपण आलेले आहे 80. आता टोटल त्या टायमाला किती जण आले? 80. ते 80 पैकी जास्त, 80च्या हाफ पेक्षा जास्त. 80चा हाफ किती आहे? 40. तर 40 पेक्षा जास्त म्हणजे याला 41 पडले पाहिजे आणि याला किती पण पडू, आपण धरूया 39. तर 80 पैकी ज्याला 41 पडल तो यामध्ये, या कंडिशन मध्ये निवडून येईल. म्हणजे ऍट दॅट प्रेझेंट, त्या टायमाला किती लोक प्रेझेंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त. सिंपल मेजॉरिटी मध्ये काय? प्रेझेंट प्लस वोटिंगच्या जास्त. म्हणजे प्रेझेंट किती असो, ज्या लोकांनी वोट केलं त्या वोट केलेल्या लोकांच्या हाफ पेक्षा जास्त पाहिजे. ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मध्ये कसं काय? प्रेझेंट किती असो, वोट किती लोकांनी करू, पण टोटल स्ट्रेंथ किती आहे? 100. तर 100च्या हाफ पेक्षा जास्त पाहिजे. इफेक्टिव्ह मेजॉरिटी मध्ये कसं आहे? टोटल किती असो, प्रेझेंट किती असो, काही असो, त्या टायमाला किती लोक आलेत त्या लोकांच्या हाफ पेक्षा जास्त पाहिजे. त्याच्यामध्ये टोटल धरल्या जाणार नाही, वोटिंग किती लोकांनी धरली केली हे पण गृहीत धरल्या जाणार नाही. त्याच्यामध्ये हे बघितल्या जाणार की त्या टायमाला किती लोक आले आणि त्या लोकांपैकी हाफ पेक्षा जास्त लोक पाहिजे. आणि जी आपली चौथी आहे, चौथी जी आपली आहे ती आहे स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी. आता स्पेशल मेजॉरिटी मध्ये दोन कंडिशन फुलफिल करणं खूप महत्त्वाचं आहे. एक प्रेझेंट प्लस वोटिंग 2/3. आता इथे 2/3 येते, हाफ नाहीये, 2/3 पेक्षा जास्त प्लस टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. म्हणजे इथे दोन कंडिशन फुलफिल करावे लागेल. एक तर प्रेझेंट प्लस वोटिंगच्या 2/3 पेक्षा जास्त. समजा इथे टोटल आहे 100 लोक आणि त्या 100 लोकांपैकी 60 लोकांनी वोट केला. आता 60चे 2/3 किती होतात? 60चे 2/3 होतात 40. तर ही कंडिशन तर फुलफिल करायलाच पाहिजे. टोटलच्या 2/3 पेक्षा जास्त म्हणजे 40 लोकांनी, पण प्लस ही कंडिशन फुलफिल करून प्लस टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. आता 40 ही टोटलच्या हाफ पेक्षा जास्त आहे का? नाही. म्हणजे या कंडिशन मध्ये कोणीच निवडून येणार नाही. तुम्हाला या दोन्ही कंडिशन फुलफिल करावं लागेल. म्हणजे इथे बघायला गेलं तर 100 पैकी समजा 100 लोकांनी वोट केलं तर 100चे 2/3 किती होतात? 33.33 म्हणजे 66.66. म्हणजे 66.66 लोकांनी वोट केलं. तर ही कंडिशन आता 66.66 हे टोटलच्या हाफ पेक्षा जास्त आहे ना, म्हणजे ही पण कंडिशन फुलफिल करते आणि ही पण कंडिशन फुलफिल करते. म्हणजे याच्यामध्ये या दोन्ही कंडिशन फुलफिल करणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये ज्या पण व्यक्तीला 66.66 मार्क मिळाले तो व्यक्ती निवडून येईल. म्हणजे स्पेशल मेजॉरिटी मध्ये प्रेझेंट प्लस वोटिंगच्या 2/3 पेक्षा जास्त ही पण कंडिशन फुलफिल करायला पाहिजे आणि प्लस टोटलच्या हाफ पेक्षा जास्त ही पण कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. तर मित्रांनो हे काही मेजॉरिटीज आहे जे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण की जेव्हा आपण सेशन म्हणजे जेव्हा आपण चालू करूया लोकसभा आणि राज्यसभा, ज्यामध्ये तुम्हाला मला सांगावं लागेल की बिल कसं पास करतात काय, तर या बिल पास करण्यासाठी या काही गोष्टी आहे की कोणतं बिल सिंपल मेजॉरिटीने पास केलं जातं, कोणतं ऍब्सोल्यूट मेजॉरिटीने पास केलं जातं, कोणतं इफेक्टिव्ह आणि कोणतं स्पेशल मेजॉरिटीने. काही बिल्स असतात जे या मेजॉरिटीने पास केले जातात. त्यासाठी तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे. तर मित्रांनो हा झाला आपला 5वा पॉईंट. आता एक आपला 6वा पॉईंट राहिलेला आहे.
एक आपला 6वा पॉईंट राहिलेला आहे मित्रांनो, जो की आहे पार्लमेंट, ज्यालाच आपण मराठी म्हणतो संसद. संसद बरोबर आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो संसद. आता पार्लमेंट मध्ये 2 हाऊस आहेत. आपल्या संसदेमध्ये 2 हाऊस आहेत. एक आहे लोकसभा, एक आहे राज्यसभा. आता मित्रांनो, लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. आता लोकसभामध्ये आणि राज्यसभा या दोन्ही हाऊस मध्ये जे बसणारे लोक आहेत त्यांना म्हणतात एमपी. एमपी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट. मेंबर ऑफ पार्लमेंट, पार्लमेंटचा पी लिहितो, मेंबर ऑफ पार्लमेंट. इकडे बसणाऱ्या लोकांना पण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात आणि इकडे बसणाऱ्या लोकांना पण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात. मराठीमध्ये म्हणतो आपण खासदार. इथे पण खासदार बरोबर आहे. इकडे जे लोक बसतात ते पण खासदार, इकडे लोक बसतात ते पण खासदार. इंग्लिश मध्ये म्हणतो मेंबर ऑफ पार्लमेंट, इकडे पण मेंबर ऑफ पार्लमेंट. आता मित्रांनो, हे जे लोक आहेत हे येतात डायरेक्ट इलेक्शनने निवडून. आता तुम्हाला डायरेक्ट इलेक्शन तर माहितीच असेल, जे की मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं. डायरेक्ट इलेक्शन, हे लोक येतात डायरेक्ट इलेक्शनने निवडून आणि हे येतात इनडायरेक्ट इलेक्शनने निवडून. म्हणजे हे येतात प्रत्यक्ष निवडणुकीने निवडून आणि हे येतात अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडून. आता मित्रांनो, इथे जे लोक बसतात ते असतात 545. या साईडला जे लोक बसतात ते किती असतात? 545. आणि या साईडला जे लोक बसतात ते असतात 245. हे असतात लोकसभेचे खासदार, हे असतात राज्यसभेचे खासदार. इकडे जे असतात ते डायरेक्ट इलेक्शन निवडून येतात, इकडे जे असतात ते इनडायरेक्ट इलेक्शन निवडून येतात. इकडे जे टोटल मेंबर असतात ते 545 असतात, इकडे जे असतात हे 245 असतात. आता 545 पैकी जे 543 आहे ते येतात इलेक्शनच्या द्वारे. म्हणजे आपण लोक त्यांना निवडून देतो. या 545 पैकी 543 लोक येतात इलेक्शनच्या द्वारे आणि उरलेले जे 2 लोक आहे ते येतात नॉमिनेशन. या 2 लोकांना नॉमिनेट करतात आणि ते नॉमिनेट करणारे व्यक्ती असतात राष्ट्रपती. राष्ट्रपती त्यांच्याद्वारे 2 जण नॉमिनेट करतात आणि ते 2 जण हे लोकसभेमध्ये बसतात. त्याच प्रकारे 545 पैकी 233 लोक असतात ते येतात इलेक्शनद्वारे आणि 12 लोक असतात ते होतात नॉमिनेट. म्हणजे हे पण नॉमिनेट केलेले व्यक्ती 12 व्यक्ती ते प्रेसिडेंटच करतात आणि हे जे 2 लोक आहेत ते पण प्रेसिडेंटच करतात. आता हे आहे लोकसभा, हे आहे राज्यसभा. इथे बसणारा व्यक्ती मेंबर ऑफ पार्लमेंट, इथे पण बसणारा व्यक्ती मेंबर ऑफ पार्लमेंट. याला पण मराठीमध्ये खासदार म्हणतात, याला पण खासदार म्हणतात. आता इथे जे लोक असतात ते डायरेक्ट इलेक्शनला निवडून येतात, इथे जे लोक असतात ते इनडायरेक्ट इलेक्शनला निवडून येतात. आणि इथे जे टोटल स्ट्रेंथ आहे म्हणजे टोटल जी संख्या आहे खासदारांची ती आहे 545, इथे जे आहे ते 245. 545 पैकी 543 लोक इलेक्शनच्या द्वारे निवडून येतात आणि 2 व्यक्ती आहे ते नॉमिनेट द्वारे निवडून येतात. नॉमिनेट, आता हे नॉमिनेट करणारे व्यक्ती कोण आहे? प्रेसिडेंट. आता इथे जे लोक आहेत 245 त्यापैकी 233 लोक इलेक्शनच्या द्वारे निवडून येतात आणि 12 लोक आहे ते नॉमिनेट होतात आणि ते 12 लोक नॉमिनेट करण्याचं काम हे प्रेसिडेंट करतात. तर मित्रांनो, ही काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्या पार्लमेंट बद्दल. पार्लमेंट आहे, पार्लमेंटमध्ये कोण कोण असतं? एक लोकसभा असतं, एक राज्यसभा असतं. लोकसभामध्ये बसणारे बी लोक मेंबर ऑफ पार्लमेंट आणि इकडे बसणारे बी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार. त्यानंतर जे लोकसभेत बसतात ते डायरेक्ट इलेक्शन निवडून येतात, जे राज्यसभेत बसतात ते इनडायरेक्ट इलेक्शन निवडून येतात. इकडे जे लोक बसतात ते टोटल लोक आहेत 545 आणि जे राज्यसभेत बसणारे लोक आहेत ते आहे 245.
तर 545 पैकी 543 हे इलेक्शनच्या द्वारे निवडून येतात आणि जे 2 लोक आहे ते 2 लोक येतात नॉमिनेशनच्या द्वारे. आणि इकडे 245 आहे ते 245 पैकी 233 लोक ते येतात इलेक्शनच्या द्वारे आणि 12 लोक आहेत ते येतात नॉमिनेशनच्या द्वारे. तर हे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे संसदच्या रिलेटेड. आता मित्रांनो मी काही तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या आहे 6 पॉईंटच्या द्वारे मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगितली आहे. एक व्हिडिओ लेक्चर 1 मध्ये बी आणि हे व्हिडिओ लेक्चर आपला 2 ज्यामध्ये तुम्हाला काही मी बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. आता मित्रांनो आपण चालू करूया आपलं टॉपिक्स, जे मी तुम्हाला या गोष्टी पण एकदम ब्रीफ मध्ये सांगणार आहे. पण तर सुरुवातीला मी जेव्हा चालू करणार आहे तेव्हा चालू करणार आहे मित्रांनो डायरेक्ट भाग 5 पासून, जे की आपलं युनियन आहे, म्हणजे जे आपलं केंद्र आहे. केंद्र, त्या केंद्रामध्ये काय काय येतं, प्रेसिडेंट येतात, लोकसभा येते, राज्यसभा येते, या सर्व गोष्टी मी तिथून चालू करणार आहे. हायकोर्ट येते, सुप्रीम कोर्ट येते, या सर्व गोष्टी आहेत. तर डायरेक्ट मी भाग 5 पासून चालू करणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर एकदम बनून राहा आणि आपले व्हिडिओ डेली बघत जा. तर मित्रांनो अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टी समजला पाहिजे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.